नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतात. तर सध्या आपल्याला महत्त्वाचं या ठिकाणी ज्या उमेदवारांचं 120 प्लस गुण घेतलेले उमेदवार आहे, तर अशा उमेदवारांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा बघा या ठिकाणी असणार आहे. त्यांच्यासाठी जे काही 100 प्रेफरन्स आहे, तर ते 100 प्रेफरन्स बघा या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला द्यायचे ते देखील आपण बघणार आहोत. आणि एकंदरीत 120 प्लस जे काही उमेदवार आहे, तर हे उमेदवार आपल्या शिक्षक भरतीमध्ये बघा कुठं ना कुठं त्यांची निवड जी असेल तर ती निवड ह्या ठिकाणी 99% सध्या बघा होणार आहे. आता काही प्रवर्गातील उमेदवारांची जी काही निवड आहे तर ती निवड बघा या ठिकाणी ह्याच्यापेक्षा देखील कमी जर मार्क असेल तरी देखील त्यांची देखील होणार आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून एक अंदाज येईल की जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स देखील किती महत्त्वाचे असणार आहे. तर आपण संपूर्ण ह्या ठिकाणी तुमच्या निवडी संदर्भात जो काही महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा पद्धतीने संपूर्ण प्रवर्गाचा जो काही डेटा आहे तर तो देखील ॲनालिसिस करणार आहोत. तुम्हाला कमी मार्क असेल तर प्रेफरन्स कसे द्यायचे, जास्त मार्क असेल तर नेमकी प्रेफरन्स स्ट्रॅटेजी कशी ठेवायची, तर त्यानुसार देखील आपण अशा पद्धतीने स्लाईडच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आगामी काळामध्ये आता प्रेफरन्सची जी काही प्रक्रिया असेल तर ती सुरू झाल्यावरती तुम्हाला धावपळ होणार नाही. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. संपूर्ण माहिती सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की जी काही शिक्षक भरतीमध्ये 1,70,000 उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय सध्या बघा केलेलं आहे. आता हे जे काही 1,70,000 सेल्फ सर्टिफाय केलेले उमेदवार आहे तर ह्याच्यामधले 100 प्लस वाले उमेदवार तर ह्या ठिकाणी हमखास असेल, पण 100च्या खाली असलेले उमेदवार देखील सध्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण ह्याच्यात 1,70,000 जे काही संपूर्ण उमेदवार जे आहे तर ते शिक्षक भरती मध्ये ह्या ठिकाणी जे काही प्रेफरन्स आहे तर ते सध्या बघा भरणार आहे. परंतु आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या उमेदवारांना 120 प्लस बघा या ठिकाणी मार्क आहे कॅन्डिडेटला, तर अशा उमेदवारांसंदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही इथं संपूर्ण बघा कॅटेगरी वाईज देखील आपण इथं देण्यात आले. त्याच्यामध्ये एकंदरीत इथं आपण 4 टप्पे करण्यात आले, बरोबर? म्हणजे 20-20 मार्काचे ह्या ठिकाणी तुम्हाला 4 गट सध्या दिसत आहे. तर ह्याच्यामध्ये आता ह्या गटामध्ये समजा तुम्ही ह्या गटात असाल, ह्या गटात असाल, ह्या गटात असाल किंवा ह्या गटात असाल, तर तुमची निवडीची जी काही शक्यता आहे तर ती देखील बघा कशी तुमची वाढू शकते ते देखील बघणार आहोत आपण. एकंदरीत आता तुम्हाला जे काही उमेदवार आहे तेच तुम्हाला इथं दाखवतो. ओपनचा आपण सर्वात आधी बघा विचार करत असतो, कारण ओपनमध्ये हे जे काही खालचे संपूर्ण प्रवर्गातील जे उमेदवार आहे ज्यांचा ह्या ठिकाणी ह्यापैकी जो काही टॉपचा स्कोर आहे तर हे संपूर्ण उमेदवार आपल्याला ओपनमध्ये सध्या बघा कॉम्पिटिशन करताना इथं दिसणार आहे, बरोबर? कारण आता जो काही 55-60चा जो काही मुद्दा आहे तर तो सध्या आता ह्या भरतीमध्ये एक प्रकारे नसणार, बरोबर? म्हणजे ह्यांना प्रत्येक उमेदवार जो काही ओपनची मेरिट क्रॅक करत असेल तर त्याला ओपनची वेकेन्सी इथं मिळणार आहे. तर हे देखील लक्षात घ्या. म्हणजे जे हायेस्ट असलेले उमेदवार आहे तर ते ओपनमध्ये ह्या ठिकाणी बघा गेल्यामुळे तुमच्या प्रवर्गातील जी काही वेकेन्सी असेल तर ती ह्या ठिकाणी रिक्त त्या ठिकाणी राहणार आहे आणि त्या रिक्त जागेवर इतर जे काही कमी मार्कवाले उमेदवार आहे तर त्यांना संधी इथं अवेलेबल होणार आहे. तर एकंदरीत ह्या ठिकाणी ओपनचे तुम्ही इथं बघू शकतात किती उमेदवार आहे, जवळपास 3,865, बरोबर? आता हा आकडा तुम्हाला अशा पद्धतीने दिसतोय. एससीचे किती आहे, 2642. एसटी प्रवर्गाचे किती उमेदवार आहे, 500 ह्या ठिकाणी बघा 89 उमेदवार, 120 प्लस उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इथे सगळ्यात जास्त कुठे आहे तर ह्या ठिकाणी जो काही 120 ते 140 म्हणजे 121 पासून ते 140 मध्ये आपल्याला सर्वात जास्त इथं पाहायला मिळत आहे. विजेचा जर तुम्ही बघितला तर विजेचे किती आहे, 489, बरोबर? एनटीबीचे किती आहे, 499. एनटीसीचे किती आहे, 1171. एनटीडीचे किती आहे, 747. एसबीसीचे किती आहे, 404. त्यानंतर ह्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचे किती आहे तर 8,591 आणि एसबीसीचे किती आहे तर 3,347. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार कमी जास्त आपल्याला प्रत्येक प्रवर्गामध्ये पाहायला मिळत आहे. एकंदरीत 19,000 ह्या ठिकाणी 252 उमेदवार, 19,252 उमेदवार सध्या बघा हे टोटल पाहायला आपल्याला इथं मिळत आहे. म्हणजे ह्याच्यात जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते कॉम्पिटिशन बघा जास्त बघा आपल्याला ह्या ठिकाणी ही जी काही रेंज आहे 120 ते 140 ह्या रेंजमध्ये सर्वात जास्त आपल्याला कॉम्पिटिशन पाहायला इथं मिळणार आहे. आता हे जे काही पुढचे आहे बघा 181 पासून पुढचे हे तर हे उमेदवार कमी आहे, बरोबर? त्यानंतर 161 पासून ते 180 मधले जे उमेदवार आहे ते देखील कमी असणार आहे. ह्यांचं देखील कुठं ना कुठं सध्या बघा सिलेक्शन होणार आहे. मात्र हे जे काही 121 पासून तर 160 पर्यंत म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर सर्वसाधारण 140 पर्यंत जे काही उमेदवार आहे 120 ते 140
तर ह्याच रेंजमध्ये सध्या बघा कॉम्पिटिशन आपल्याला सर्वात जास्त इथं पाहायला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही एकंदरीत 120 मार्क प्लस जर ह्या उमेदवारांचं इथं विश्लेषण जर केलं तर 19,252 एवढे उमेदवार आपल्याला ऑल जे काही सध्या बघा हे जे काही प्रवर्ग आहे तर ह्या प्रवर्गामध्ये पाहायला टोटल मिळत आहे. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही 2 लाखाशी कंपॅरिझन जर केलं तर 9.25% उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ह्या ठिकाणी प्रत्येकी 100 पैकी बघा 9 उमेदवार जे आहे तर ते 9 उमेदवारांना 120 प्लस गुण सध्या बघा मिळालेले आहे. म्हणजे तुम्ही एक अंदाज करा की कॉम्पिटिशन कशा पद्धतीने ह्या ठिकाणी वाढू शकतं ते देखील तुमच्या इथं लक्षात येणार. म्हणजे 100 गुण ह्या ठिकाणी जे काही 100 पैकी 9 उमेदवार जे आहे तर त्यांना 120 प्लस गुण इथं मिळालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण सर्वाधिक जे काही 120 प्लस घेतलेले जे काही उमेदवार आहे मार्क तर ते ओबीसी प्रवर्गाचं आपल्याला बघा सर्वात जास्त पाहायला मिळतात. म्हणजे 8,591 जवळपास ओपनचे किती असणार आहे 3,865 बरोबर. त्यानंतर एसबीसीचे 3,347, एससीचे 2,642, एनटीसीचे 1,171 ह्या उमेदवारांना 120 पेक्षा या ठिकाणी बघा जे काही जास्त मार्क घेतलेल्या प्रवर्गामध्ये आपण इथं म्हणू शकतो. म्हणजे एकंदरीत हे 5 जे काही प्रवर्ग आहे तर ह्या प्रवर्गामध्ये सर्वात जास्त बघा उमेदवार पाहायला मिळतात. मग सर्वात कमी कोणत्या प्रवर्गामध्ये आहे तर इथं बघा कमी जे काही 120 प्लस घेणारे मार्क प्रवर्ग इथं बघू शकता 404 कोणाचा आहे एसबीसीचा आहे. म्हणजे इथे जी काही निवडीची संधी आहे तर ही सर्वात जास्त इथं वाढू शकते. विजेचे किती आहे 489 इथं देखील वाढणार आहे. एनटीबीचे किती आहे 499 हे देखील वाढणार आहे. एसटीचे किती आहे 589, एनटीडीचे किती आहे 747. म्हणजे इथं लक्षात घ्या 120 प्लस असणारे उमेदवार एवढे आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर गटानुसार किंवा सीटेट टीईटी नुसार जर इथं वर्गीकरण केलं तर प्रत्येकाच्या गटामध्ये एकदम कमी कमी उमेदवार येणार. आता उदाहरणार्थ या ठिकाणी जर तुम्ही विचार केला बरोबर इथं जर समजा एखादी प्रवर्ग एसबीसीचा आहे समजा 404 उमेदवार मग हे 404 उमेदवारांपैकी काही उमेदवारांचं टीईटी किंवा सीटेट क्वालिफाय नसणार आहे बरोबर. काही उमेदवार जे आहे तर ते फक्त 9 ते 10 साठी सध्या बघा या ठिकाणी कॉम्पिटिशनला असणार आहे. काही उमेदवार जे असणार आहे तर ते फक्त या ठिकाणी 6 ते 8 या गटासाठी असणार आहे. काही उमेदवार जे आहे तर 11वी 12वी आणि 9 ते 12 साठीच पात्र असणार आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या उमेदवारांचं सध्या बघा टीईटी सीटेट आहे तर ते उमेदवार 1 ते 5 साठी पात्र असतात, 6 ते 8 साठी पात्र असतात. तर हे उमेदवार अगदी कमी जर असेल तर इथं तुम्ही बघू शकता 4-5 प्रकारे जर इथं आपण ह्याला कट केलं 404 ला तर एकदम कमी सध्या बघा उमेदवार आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या जिल्हा परिषदमध्ये हे जे काही कमी सध्या बघा इथं जे काही स्कोर म्हणजे 120 प्लस असणारे उमेदवार सर्वात कमी असणारे यांना कुठेतरी संधी जी आहे तर ती संधी बघा विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये या ठिकाणी मिळू शकते. आता ही संधी तुम्हाला अशीच मिळणार का तर अजिबात नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 100 प्रेफरन्स जे आहे तर त्याची योग्य स्ट्रॅटेजी ठेवणं गरजेचं असणार आहे. त्याच्यासाठी बघा ह्या ठिकाणी जे काही आपण 100 प्रेफरन्सची जी काही स्ट्रॅटेजी आहे तर ती एक सर्वसाधारण बघणार आहोत. त्यानंतर ज्या उमेदवारांना कमी मार्क आहे त्यांचं देखील बघणार आहोत. ज्या उमेदवारांना जास्त मार्क आहे तर त्यांनी काय करायचं ते देखील बघणार आहोत. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता आपण इथे एक सर्वसाधारण 100 प्रेफरन्सची स्ट्रॅटेजी बघतोय. ही स्ट्रॅटेजी तुम्ही बघा कितीही मार्क असेल तरी देखील तुम्ही फॉलो करू शकता. परंतु हे फॉलो करत असताना तुम्हाला सर्वात आधी ह्या ठिकाणी जे काही मागच्या वेळेस म्हणजे 2022च्या पदभरतीमध्ये आपल्या प्रवर्गाचा सध्या बघा किती कट ऑफ लागला होता ते तुम्हाला माहिती पाहिजे जिल्हा परिषदमध्ये. त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही वेकेन्सी येणार आहे म्हणजे आता चालू 2025च्या पदभरतीमध्ये जी वेकेन्सी येणार आहे कोणत्या जिल्हा परिषदमध्ये आपल्या प्रवर्गाची वेकेन्सी बरोबर. तुम्हाला 2 वेकेन्सी बघायची आहे सर्वांना. त्याच्यात बघा एक म्हणजे स्वतःच्या प्रवर्गातील वेकेन्सी आणि दुसरी जी असणार आहे ती म्हणजे ओपन संदर्भात वेकेन्सी बरोबर. आणि तिसरी जी असणार आहे तुम्ही जर आरक्षणामध्ये असाल आता उदाहरणार्थ 3 नंबरमध्ये समजा तुम्ही महिला उमेदवार आहेत बरोबर. आता महिला उमेदवारांना ज्यांना लागू आहे त्या उमेदवारांनी महिला आरक्षणासंदर्भात आलेली वेकेन्सी ह्या ज्या काही 3 वेकेन्सी सध्या बघा सर्वसाधारणसाठी तुम्हाला बघायची आहे. तुम्ही जर अजून ह्याच्यापैकी हॉरिझॉन्टल मध्ये जर असाल म्हणजे समांतर आरक्षण मध्ये तर तुम्ही माजी सैनिक असाल किंवा इतर असाल तर त्याची वेकेन्सी अशा तुम्हाला संपूर्ण जाहिरातचं अनालिसिस करायचं आहे आणि त्याच्यानुसार ह्या पद्धतीने सध्या बघा जे काही प्रेफरन्स असेल तर ते द्यायचे. आता इथे संस्थेचा आपण प्रकार घेतलाय. सर्वात आधी जिल्हा परिषद, त्यानंतर आपल्याला माहिती आहे आदिवासी आश्रमशाळेची वेकेन्सी येणार आहे, महानगरपालिका, नगर परिषद आणि खाजगी अनुदानित अशा ज्या काही सध्या बघा या ठिकाणी प्रकार असणार आहे. त्याच्यामध्ये इथं विचार केला
तर जिल्हा परिषदला जवळपास या ठिकाणी सर्वात जास्त प्राधान्य द्यायचं, बरोबर. कारण सर्वात जास्त वेकेन्सी जिल्हा परिषदमध्ये पाहायला मिळते. त्याच्यात जवळपास तुम्ही 40 प्रेफरन्स पर्यंत तुम्ही देऊ शकता. म्हणजे एकंदरीत 40% वेटेज ठेवायचा. आदिवासी आश्रमशाळेमध्ये 20 या ठिकाणी तुम्ही देऊ शकतात. महानगरपालिकेमध्ये 15 देऊ शकतात. नगर परिषदचे 10 आणि खाजगी अनुदानितचे 15 असे हे सर्वसाधारण 100 प्रेफरन्स सध्या इथं तुमचे होणार आहे. आता ह्याच्यामध्ये वेकेन्सी जिथं जास्त असेल त्या पद्धतीने ह्यांची संख्या बघा कमी जास्त सध्या इथं होऊ शकते. तर ते आपापल्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं, परंतु वेटेज जो असेल तर अशा पद्धतीने ठेवायचा. आता ह्याच्या पुढे जाऊन ज्या उमेदवारांचं या ठिकाणी कमी मार्क आहे, बरोबर, म्हणजे जो काही एव्हरेज स्कोर असेल, तर अशा उमेदवारांनी काय करायचं, जिल्हा परिषदला जवळपास 30% या ठिकाणी प्रेफरन्स म्हणजे 30 प्रेफरन्स देऊ शकतात. आदिवासी आश्रमशाळेला 30 देऊ शकतात. महानगरपालिकेला या ठिकाणी तुम्ही 10 देऊ शकता. नगर परिषदची जर आली तर 10, अनुदानितची आली तर ह्या ठिकाणी 20, म्हणजे असे तुम्ही 100 प्रेफरन्स इथं देऊ शकतात. म्हणजे तुमची निवडीचे सर्वात जास्त इथं चान्सेस जे असणार आहे तर हे वरचे जे असणार आहे तर ह्याच्यामध्ये सध्या बघा असणार आहे. आता ह्याच्यात जी काही प्रेफरन्स आहे तर त्याची आकडेवारी देखील तुम्ही कमी जास्त सध्या इथं करू शकतात. त्याच्या पुढे जाऊन हे कमी मार्क असणारे म्हणजे जे काही एव्हरेज स्कोर ज्यांचा असेल, बरोबर, तर अशा उमेदवारांनी ह्या ठिकाणी 120 प्लस म्हणजे 120 पेक्षा कमी मार्क असेल तर अशा उमेदवारांनी अशा पद्धतीने प्रेफरन्स सध्या बघा द्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला एक जे काही रिअलमध्ये सध्या जे प्रेफरन्स असेल 100 प्रेफरन्स तर त्याचं कॅल्क्युलेशन इथं तुम्हाला समजणार आहे. ज्या उमेदवारांचं 120 प्लस गुण आहे, बरोबर, म्हणजे जास्त गुण आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, तुमची निवड जास्तीत जास्त या ठिकाणी पहिले जे काही प्राधान्यक्रम आहे त्या प्राधान्यक्रम होण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषदला जवळपास 50% वेटेज म्हणजे इथे 50 प्रेफरन्स जे आहे तर ते जिल्हा परिषदमध्ये द्यायचे, कारण तुम्हाला जास्त गुण असणार आहे. आणि ह्या जास्त गुणमध्ये जे तुमचे चॉईस असलेले म्हणजे ड्रीम झोन मधले असलेले सध्या बघा जिल्हे असेल, जिल्हा परिषद असेल, तर त्या ठिकाणी तुमची निवडीची संधी जास्तीत जास्त इथं होऊ शकते. त्यानंतर जवळपास या ठिकाणी महानगरपालिकेचे जर वेकेन्सी आल्या तर तिथे 20 प्रेफरन्स तुम्ही देऊ शकतात, बरोबर. त्यानंतर नगर परिषद असेल तिथे 10, खाजगी अनुदानित संस्था असेल तिथं 10, त्यानंतर आदिवासी आश्रमशाळा असेल तिथं 10. आता हे जे खालचे आहे ह्याच्यामध्ये आदिवासी विकास विभागाचे जर जास्त वेकेन्सी आल्या तर ह्याला तुम्ही 10च्या ऐवजी तुम्ही 15 किंवा 20 प्रेफरन्स देऊ शकतात, बरोबर. नगर परिषदचे कमी आले तर इथं तुम्ही कमी करू शकतात, परंतु जिल्हा परिषदला ह्या ठिकाणी सर्वात जास्त वेटेज सध्या बघा तुम्हाला द्यावं लागेल, कारण सर्वात जास्त वेकेन्सी ह्या ठिकाणी असते. आणि जिल्हा निवडत असताना नेमका ह्या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने निवडायचा, कारण त्याच्यामध्ये देखील बरेचसे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला ॲनालिसिस करावं लागेल. आता हे जी असेल तर हे सध्या बघा निवड तुमची नेमकी कशी होईल त्याच्यावर महत्त्वाचे हे घटक असणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही एकंदरीत रिक्त पदे किती आलेली ते तुम्हाला बघायला पडेल. जिल्हा परिषद असेल, मनपा असेल किंवा आश्रमशाळा असेल, जाहिरात व्यवस्थित बघायची. उमेदवारांची जी काही संख्या असेल तर ती मागची सध्या बघा कशा पद्धतीने होती 2022ला ती देखील बघावं लागेल. त्यानंतर प्रवर्गनिहाय जी काही स्पर्धा असेल ती देखील तुम्हाला एक ॲनालिसिस करावं पडेल. विषयनिहाय स्पर्धा कशा पद्धतीने असेल, तिथं विषयाच्या वेकेन्सी सध्या बघा आल्या आहे किंवा नाही. तुम्ही जर विषयासाठी पात्र असाल तर ते तुम्हाला बघायला पडेल. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी प्राधान्यक्रम भरताना तुम्हाला योग्य नियोजन म्हणजे जे तुम्हाला सांगितले 100 प्रेफरन्स तर हे खूप महत्त्वाचे असणार आहे. तर ह्या मागच्या व्हिडिओप्रमाणे बघा हे जे स्लाइड आहे ह्याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही जर वेटेज जर ठेवला तर तुमची निवड हे जे काही वरचे सध्या बघा प्राधान्यक्रम आहे तर ह्या वरच्या प्राधान्यक्रमामध्येच कुठेतरी तुमची निवड जी असेल तर ती निवड मे बी इथं होऊ शकते. तर हे एक लक्षात घ्या. तर ह्यापैकी तुम्हाला जर मार्क असेल तर अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी ठेवायची. आता लवकरच जी काही पुढील प्रक्रिया आहे तर ती मे बी ह्या ठिकाणी सुरू होऊ शकते, कारण पवित्र प्रणालीवर जवळपास आतापर्यंत 10,000 प्लस ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी संदर्भात बघा ह्या ठिकाणी अपडेट येत आहे. जवळपास ज्या काही 7 ते 8,000 पर्यंत वेकेन्सी सध्या अपलोड झालेल्या आहे. अजून ह्याच्यामध्ये भर पडू शकतो, कारण जास्तीत जास्त वेकेन्सी इथं तुम्ही एक अंदाज करा की 13 ते 15,000 पर्यंत वेकेन्सी सध्या बघा इथं येऊ शकतात विदाऊट इंटरव्ह्यूच्या. ह्या लक्षात घ्या, म्हणजे तुमची निवडीची संधी इथं जास्तीत जास्त वाढू शकते. तर हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. ज्या उमेदवारांना 120 प्लस मार्क होते आणि त्याच्यापेक्षा कमी मार्क असेल तर देखील महत्त्वाचा व्हिडिओ होता. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तुमचे मार्क वगैरे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण तुम्हाला देऊ. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. काही अडचण असेल ती देखील कमेंट करू शकतात. आपण प्रत्येकाला रिप्लाय हा देत असतो. तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.